हॅलो एव्हरीवन, ही 6 महिन्याच्या बाळाची कटिंग दाखवायला लागली. खाली 1 इंच सोडायचं, मेन उंची घालायची. मेन उंची घातल्यानंतर त्याच्यावरती 1 इंच किंवा 1.5 इंच ठेवायचं. ह्याच्यामध्ये इलास्टिक घालण्यासाठी आहे. तर आता इथं कमरेचं माप घातलेलं आहे. तर हे कमरेचं माप किती घालायचं, तर कंबर जर बाळाची 20 असेल तर त्याचा चौथा भाग करायचा. 5 होतं तर त्या 5 मध्ये 2 ॲड करायचं आणि हे 7 इंच घ्यायचं. हे जेवढं घेतलं तेवढंच त्याची कळीचा भाग असतो तो पण 7च घ्यायचा आणि ह्याला आकार द्यायचा. जिथून आकार आलाय ते क्रॉसमध्ये खाली घ्यायचं. खाली किती घ्यायचं, जर पायाचं तर लहान बाळ असल्यामुळं मी इकडे अडीच आणि इकडे अडीच असं 5 अंतर ठेवलेलं आहे. तर हे मेन घालून घेतल्यानंतर हे फ्रंट बाजू झाली. तर बॅक साईड घेताना काय करायचं, ह्या कळीच्या समोर जो आकार दिलेला असतो ना पहिला, परत त्याच्या समोर 1.5 इंच घ्यायचं आणि त्याला थोडासा छोटासा आकार देऊन परत तिथं खाली पण एक अर्धा इंच वाढवून त्याला क्रॉसमध्ये घ्यायचं. म्हणजे ही बॅक साईड झाली. आणि वरच्या बाजूला समोर सरळ स्ट्रेट असं 1.5 इंचाने वाढवायचं. बॅक साईडला फक्त क्रॉसमध्ये कटिंग करायचं आहे. इकडे आहे असं टचिंग करायचं याला.